पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांसह वॉर्डबॉयवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणात डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यावर व्हॉट्सअप कॉलवर संभाषण झाल्याची माहिती समोर येत आहे। विशाल अग्रवालने आधी आमदार सुनील टिंगरे यांना फोन केले होते, त्यानंतर अजय तावरेला फोन केला। अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात 15 व्हॉट्सअप कॉल झाले असून यात नेमकं काय बोलणं झालं, रक्ताचे नमुने बदलण्यासाठी लाच दिली गेली का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे। अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्या संभाषणात काय चर्चा झाली, त्यात अग्रवाल काय बोलले, तावरेंनी काय उत्तर दिलं, याबाबत पुणे पोलिसांनी अद्याप काही सांगितलेलं नाही। पुणे पोलिसांनी आतापर्यंत पत्रकार परिषद इतर माहिती दिली आहे। विशाल अग्रवाल सोबत डॉक्टर तावरेंची चर्चा झाली आणि त्यात काय घडलं हे महत्त्वाचं आहे। विशाल अग्रवाल यांनी अपघाताच्या रात्री आमदार टिंगरे यांना अनेक फोन केले, पण टिंगरेंनी फोन उचलले नाहीत। शेवटी टिंगरे यांना घेण्यासाठी विशाल अग्रवाल थेट घरी गेले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताच्या रात्री सुनील टिंगरे यांना विशाल अग्रवालचे 45 मिस कॉल आले होते। हे मिस कॉल पहाटे 2:30 ते 3च्या दरम्यान आले होते। सुनील टिंगरे पहाटे 3:45च्या सुमारास येरवडा पोलीस ठाण्यात आले। त्या दिवशी टिंगरे झोपले होते आणि मिस कॉल अनुत्तरित होते। हे लक्षात घेऊन विशाल अग्रवाल त्याला घेण्यासाठी टिंगरे यांच्या घरी गेला। त्यानंतर टिंगरे रविवारी पहाटेपर्यंत पोलीस ठाण्यात हजर होते। रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 2 डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलंय। यासोबत वॉर्डबॉयवरही निलंबनाची कारवाई केली आहे। नियमानुसार सरकारी एखाद्या कर्मचारी 48 तासांपेक्षा जास्त वेळ पोलीस कोठडीत असेल तर त्याला निलंबन करण्यात येतं। अजय तावरे आणि श्रीहरी हलनोर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे। निलंबनानंतर त्यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाईल। दोन्ही डॉक्टर आणि वॉर्डबॉयवर खात्याअंतर्गत कारवाई होईल। यात खात्याअंतर्गत स्थापन केलेली समिती चौकशी करेल आणि त्यांना अहवाल सादर केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल।